महाराजांना समन्वय महर्षी म्हणतात. त्यांनी समन्वयांचे 9 प्रकार सांगितलेत. त्यात सर्व धर्मांच्या समन्वयाबद्दल विवेचन करत त्या काळी सर्व धर्म समभावाचा संदेश त्यांनी दिला. सर्वात महत्त्वाचं मला जे त्यांचं तत्त्वज्ञान आजच्या क्षणाला जे आवडतं किंवा आजच्या संदर्भामध्ये आवडतं तो म्हणजे समन्वय महर्षी. म्हणजे आपल्या जगात अनेक धर्म आहेत, अनेक संप्रदाय आहेत, अनेक दर्शनं आहेत, अनेक शास्त्र आहेत, पण जेव्हा आपण ते वेगवेगळे समजून त्यांच्यामध्ये परस्पर विरोध वाढवतो तेव्हा समन्वयात्मक दृष्टी नसते. पण गुलाबराव महाराजांनी त्यांच्यामध्ये परस्पर असलेला एक समन्वय दाखवलेला आहे. समन्वय म्हणजे आपल्या शास्त्रांमध्ये सांगतो एक तात्पर्य, म्हणजे वेगवेगळे दिसत असतानासुद्धा त्यांच्यामध्ये असलेली एकात्मकता. किंबहुना सगळ्या भारतीय धर्ममतांचा समन्वय आणि भारताबाहेरल्याही धर्ममतांचा समन्वय कशा प्रकारे महाराजांच्या विचारांच्या मागोव्यानं होऊ शकतो याचा अभ्यास करणं ही नितांत रमणीय गोष्ट आहे. समन्वयाचा पुरस्कार करताना अनेक पाश्चात्य संकल्पनांचे तर्कसंगत खंडनही केलं.